मिरजेत सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापथसंचलन पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती। मिरजेत सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापथसंचलन काढण्यात आले। सदरचे पथसंचलन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले। या पथसंचलनात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी आणि त्यांची वाहने सहभागी झाली होती। आगामी सण उत्सव तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मिरजेत घडलेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन घेण्यात आले। पथसंचलनात सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले, तर सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन, शिवाय जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने कोणत्याही प्रकारचा जमाव जमवू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा यावेळी स्पीकरवरून करण्यात आला। मिरजेच्या इतिहासात सर्वात मोठा रूट मार्च मिरजेत काढण्यात आला। या रूट मार्च मध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उप अधीक्षक, पोलीस दलाची 45 वाहने, 28 पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी, RCP वाहने, वाहतूक शाखेकडील वाहने असा मोठा लवाजमा होता। सदरचा रूट मार्च मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ते महात्मा गांधी चौक, शाहू महाराज चौक, स्टेशन चौक, महात्मा फुले चौक, लाल बहादूर शास्त्री चौक ते मिरज मार्केट, सराफ कट्टा ते परत महात्मा गांधी चौक असा मोठा रूट मार्च शनिवारी काढण्यात आला।